नमस्कार सर्वांना, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण फॅमिली ही कन्सेप्ट पाहणार आहोत। तर फॅमिली इन्स्टिट्यूशन म्हणजे काय? तर कुटुंब ही मानवाच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे आणि ह्या संस्थेचा आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक विकासावर खूप मोठा प्रमाणावर प्रभाव पडतो। आणि ह्या फॅमिली इन्स्टिट्यूशन आहे जी संस्था आहे तिचा एकच उद्देश आहे की जे एकमेकांना आधार देणे किंवा प्रेम करणे, एकमेकांना त्याचबरोबर अडचणीच्या काळी सहकार्य करणे एकमेकांना, हेच कार्य फॅमिली इन्स्टिट्यूशन करत असते आणि तोच महत्त्वाचा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा गोल असतो। ओके, आणि त्याच्या संबंधित आपण आणखीन माहिती पुढील प्रमाणे पाहूयात। म्हणजे एक्झामला तुम्हाला हे 15 मार्क्ससाठी विचारण्यात येऊ शकतो। ओके, आणि जर विचारलं तर ते तुम्ही कसं राईट करणार ते आपण पाहूयात। ओके, सिनॉप्सिस, पहिल्यांदा सिनॉप्सिस टाकून तुम्ही असे पॉईंट्स राईट करायचे आहे आणि डिटेलमध्ये एक पॉईंट घेऊन तुम्ही एक्सप्लेन करून तुम्ही छान प्रकारे आन्सर याचं लिहायचं आहे। तर पहिल्यांदा आपण फॅमिली इन्स्टिट्यूशनमध्ये काय पाहणार आहोत? तर इंट्रोडक्शन पाहणार आहोत त्यानंतर त्याचं मिनिंग पाहणार आहोत फॅमिली इन्स्टिट्यूशनचं, त्यानंतर त्याचं कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत, त्यानंतर त्याचं फंक्शन पाहणार आहोत, त्यानंतर फॅमिली इन्स्टिट्यूशनचं इम्पॅक्ट ऑफ मॉडर्नेशन ऑन फॅमिली, त्याचं मॉडर्नेशनचं इम्पॅक्ट पाहणार आहोत, फॅमिली इन्स्टिट्यूशनवर पडलेला मॉडर्न इम्पॅक्ट पाहणार आहोत, त्यानंतर टाईप्स पाहणार आहोत। किती टाईप्स पडतात फॅमिली इन्स्टिट्यूशनचे? तर 2 टाईप पडतात, एक जॉईंट आणि एक न्यूक्लिअर। त्या दोघांचे इंट्रोडक्शन आणि त्याचे वैशिष्ट्य आपण कॅरेक्टरिस्टिक आपण पाहणार आहोत। त्यानंतर लास्टला कन्क्लुजननी आपण ते आपला आन्सर एंड करणार आहोत। ओके, तर फर्स्ट आपण पाहूयात इंट्रोडक्शन। तर इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं आहे? फॅमिली इज अ युनिव्हर्सल कन्सेप्ट अँड फाउंड इन ऑल सोसायटीज अँड कंट्री. इट हॅज बीन इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन इन द अपब्रिंगिंग ऑफ चिल्ड्रन. 2 टाईप्स ऑफ फॅमिली, जॉईंट फॅमिली अँड न्यूक्लिअर फॅमिली। यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला की फॅमिली ही युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे आणि ती प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक कंट्रीमध्ये तुम्हाला दिसून येणार। ओके, त्यानंतर सांगितलं की फॅमिली इन्स्टिट्यूशन हे चिल्ड्रनचं संगोपन करण्यासाठी एक महत्त्वाचा रोल प्ले करतो आणि त्याबरोबर 2 टाईप्स सांगितले आहे फॅमिलीचे, एक जॉईंट फॅमिली, एक न्यूक्लिअर फॅमिली। ओके, त्यानंतर आपण बघूयात मीनिंगमध्ये काय सांगितलं आहे? अ फॅमिली इज अ ग्रुप ऑफ 2 or more पर्सन रिलेटेड बाय बर्थ, मॅरेज और अडॉप्शन who live together. All such related persons are considered as member of one family. काय सांगितले याचा अर्थ फॅमिली इन्स्टिट्यूशनचा की फॅमिली इन्स्टिट्यूशन म्हणजे काय? दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्सन बाय बर्थने किंवा मॅरेजने किंवा ॲडॉप्शनने एकत्रित येतात आणि तेच त्यांचा ग्रुप एकत्रित राहतात सुद्धा आणि त्याच ग्रुपला आपण फॅमिली म्हटलेला आहे। ओके, आणि त्याच फॅमिलीतल्या प्रत्येक घटकातील लोकांना आपण त्यांना मेंबर्स ऑफ फॅमिली म्हटलेलं आहे। ओके, समजलं फॅमिलीचं मिनिंग? बघा, कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत आपण फॅमिली इन्स्टिट्यूशनचे। तर 5 कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत। तर फर्स्ट आहे युनिव्हर्सल नेचर, त्यानंतर इमोशनल अटॅचमेंट, त्यानंतर स्टेबल ग्रुप, क्लोज ग्रुप, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट। हे असे 5 कॅरेक्टरिस्टिक आहे फॅमिली इन्स्टिट्यूशनचे। आपण डिटेलमध्ये पुढे पाहूयात। तर पहिलं आहे युनिव्हर्सल नेचर। तर इट इज युनिव्हर्सल concept. The concept of family has existed in every age and society. ओके, काय सांगितलं आहे की फॅमिली जी इन्स्टिट्यूशन आहे ती युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे। प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक कंट्रीमध्ये आपल्याला ही फॅमिली ही इन्स्टिट्यूशन सर्रास तुम्हाला दिसून येईल। ओके, त्यानंतर बघूयात इमोशनल अटॅचमेंट। ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे फॅमिलीचा। द रिलेशनशिप बिटवीन हजबंड अँड वाईफ, फादर अँड मदर, brother and sister are of love, care, belief. Family is based on feeling. काय सांगितले आहे की फॅमिली म्हणजे फॅमिलीमधले जे हजबंड वाईफ, मदर फादर हे सगळे जे आहेत रिलेशन, त्यामध्ये एक प्रेम, केअर, विश्वासाचं नातं आहे, म्हणजे एक इमोशनल अटॅचमेंट त्यांमध्ये असते। ओके, आणि फॅमिली फिलिंगच्या आधारावर म्हणजे त्याच्यावर बेस्ड असते। ओके, त्यानंतर काय सांगितलं? स्टेबल ग्रुपमध्ये काय सांगितलं आहे? इन फॅमिली हजबंड अँड वाईफ कम्स टुगेदर बाय मॅरेज
इन इंडिया फॅमिली इन्स्टिट्यूशन आर कन्सिडर टू बी स्टेबल अँड परमनंट ड्यू टू ट्रेडिशन अँड कस्टम ऑफ सोसायटी. काय सांगितलं याच्यात की फॅमिली इन फॅमिली म्हणजे फॅमिलीमध्ये हजबंड अँड वाईफ मॅरेजनीच एकत्र येतात आणि इंडियन फॅमिलीमध्ये म्हणजे एक कस्टम आणि ट्रेडिशन म्हणा की एक फॅमिली मॅरेज हे एक परमनंट आणि स्टेबल ग्रुप मानलेलं जातं या सगळ्याला. ओके. त्यानंतर बघा क्लोज ग्रुपमध्ये काय सांगितलं आहे की फॅमिली इज अ क्लोज ग्रुप बिकॉज इट्स मेंबरशिप इज नॉट ओपन टू एव्हरीवन. इट्स मेंबरशिप ओपन टू फ्यू सिलेक्टेड पीपल दॅट इज बाय ब्लड ॲडॉप्शन ऑर किंगशिप. काय सांगितलं की फॅमिली ही क्लोज ग्रुप आहे, एक छोटा सर्कल आहे, म्हणजे कोणी पण त्यामध्ये समावेश होत नाही. तर एक ठराविक म्हणजे एक ब्लड रिलेशन असेल किंवा ॲडॉप्शन असेल किंवा नातेवाईक असेल यांचा समावेश त्या फॅमिलीमध्ये होतो. म्हणजे एक नेक्स्ट आहे शेवटचं कॅरेक्टरिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. फॅमिली प्लेज अन इम्पॉर्टंट रोल ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. एक काय सांगितलं याच्यात की फॅमिली महत्त्वाचा रोल प्ले करते चिल्ड्रनच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. ओके. आपलं फॅमिलीचं कॅरेक्टरिस्टिक झालेलं आहे. त्याच्यानंतर पाहूयात फंक्शन्स काय आहेत. कॅरेक्टरिस्टिक नंतर फंक्शन पाहूयात. तर दोन भागात मी डिवाईड केलेलं आहे. एक इसेन्शियल फंक्शन, एक नॉन इसेन्शियल फंक्शन. तर पहिल्यांदा इसेन्शियल फंक्शनमध्ये पाहूयात काय सांगितलं आहे. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हेड ऑफ द फॅमिली टू प्रोव्हाइड मिनिमम बेसिक रिक्वायरमेंट ऑफ फूड, क्लोथिंग अँड शेल्टर इच अदर. काय सांगितलं याच्यात की फॅमिलीमध्ये जे काही हेड आहे, जे काही कर्ता आहे, त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे काही आपल्या फॅमिली मेंबरला फूड असेल किंवा क्लोथ असेल किंवा शेल्टर असेल हे त्यांच्या गरजा प्रोव्हाइड करणं हे त्यांचं एक महत्त्वाचं फंक्शन आहे. ओके. त्यानंतर सांगितलं आहे ऑल मेंबर्स फील सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन इन हिज फॅमिली. प्रत्येक मेंबरला सुरक्षित फॅमिलीमध्ये वाटवण्याचं काम म्हणजे त्याचं फंक्शन कोण पार पाडतं तर आपल्या फॅमिलीचे हेड पार पाडतात. आणि त्यानंतर काय फॅमिली इज अ फर्स्ट सोशल इन्स्टिट्यूशन वेअर चिल्ड्रन लर्न्स व्हॅल्यू, नॉर्म्स, कस्टम अँड कल्चर. काय सांगितलं आहे की फॅमिली ही म्हणजे व्हॅल्यू, नॉर्म्स, कस्टम, कल्चर हे शिकवणं हे फॅमिलीचा इम्पॉर्टंट रोल आहे. आणि फॅमिलीमुळंच की चिल्ड्रनची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी खूप खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. हे सगळं फॅमिलीचं फंक्शनचा तुम्हाला मी सांगितलं आहे 3. त्यानंतर नॉन इसेन्शियल फंक्शन पाहूयात की फॅमिली इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क अकॉर्डिंग टू कॅपॅसिटी ऑफ इच मेंबर. एक्झाम्पल वुमन डू हाऊसहोल्ड वर्क, चिल्ड्रन हेल्प्स पॅरेंट्स. काय सांगितलं याचे की फॅमिलीमध्ये प्रत्येकाला काम डिस्ट्रीब्यूट झालेलं इथं दिसून येते की स्त्रियांनी घर सांभाळणं किंवा चिल्ड्रननी आपल्या पॅरेंट्स आहे त्यांची काळजी करणं, त्याची केअर करणं हे काम फॅमिलीमध्ये तुम्हाला दिसून येईल करताना तर फॅमिली मेंबर. त्यानंतर काय फंक्शन रिगार्डिंग हेल्थ. काय सांगितलं आहे फॅमिली इज रिस्पॉन्सिबल टू टेक केअर ऑफ हेल्थ ऑफ ऑल मेंबर इन्क्लुडिंग सिक अँड ओल्ड एज पॅरेंट्स. यामध्ये काय सांगितलं की फॅमिली रिस्पॉन्सिबल आहे की सगळ्या मेंबरच्या हेल्थची काळजी घेण्याचं काम त्याचं फंक्शन कोण पार पाडतात ते फॅमिली मेंबर्स पार पाडतात. म्हणजे एखादं ओल्ड एज पॅरेंट्स असू दे म्हणजे कोणतेही मेंबर आजारी असेल तर फॅमिली मेंबर रिस्पॉन्सिबल आहे की ते त्यांची काळजी घेण्याचं फंक्शन पार पाडण्यासाठी. ओके. त्यानंतर आपण पाहणार आहोत समजलं तुम्हाला फंक्शन. त्यानंतर पाहणार आहोत इम्पॅक्ट ऑफ मॉडर्नायझेशन ऑन फॅमिली. आपल्या मॉडर्नायझेशनचा फॅमिलीवर काय काय परिणाम झालेला आहे ते आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. ओके. तर काय सांगितलं याच्यात द मेंबर ऑफ फॅमिली आर नॉट इकॉनॉमिकली डिपेंड ऑन द हेड ऑफ द फॅमिली दॅट इज कर्ता ॲज नाव डेज ऑलमोस्ट ऑल मेंबर आर इकॉनॉमिकली सेल्फ सफिशियंट. काय सांगितलं ह्या पॉईंटमध्ये की मॉडर्नायझेशन झाल्यामुळे म्हणजे पूर्वी काय असायचं सगळे ऑल मेंबर्स डिपेंड असायचे कर्त्यावर, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. प्रत्येकजण सेल्फ सफिशियंट झालेला आहे आणि आत्ता कोणीही कर्त्यावर डिपेंड नाही आहे. सगळे इंडिपेंडेंट झालेले दिसून येतात मॉडर्नायझेशन झाल्यामुळे. ओके.
दुसरं पॉईंट काय सांगितलं आहे की नाऊ डेज द कन्सेप्ट ऑफ जॉईंट फॅमिली सिस्टीम हॅज चेंज अँड न्यूक्लिअर फॅमिलीज आर कमिंग इन टू एक्झिस्टन्स विच कन्सिस्ट ऑफ हजबंड वाईफ अँड देअर चिल्ड्रन. काय सांगितलं याच्यात की आत्ताच्या काळामध्ये मॉडर्नायझेशन झाल्यामुळे जॉईंट फॅमिली ही चेंज होऊन ते संपुष्टात होत आलेली आहे आणि आता न्यूक्लिअर फॅमिली आलेली आहे. आणि त्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये कोण कोण असतात तर फक्त हजबंड वाईफ आणि त्यांची मुलं एवढंच. म्हणजे पूर्वी कसं चुलती आजी आजोबा, आता हे तसं राहिलेलं नाही आहे. मॉडर्नायझेशनमुळे न्यूक्लिअर फॅमिली आपल्याला एक्झिस्टन्समध्ये येताना दिसून येते. ओके, त्यानंतर आहे मॉडर्न फॅमिली इज व्हेरी डेमोक्रॅटिक अँड प्रॅक्टिकल. मॉडर्न फॅमिली प्रॅक्टिकल तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर आहे एक्झॉगमस फॉर्म ऑफ मॅरेज इज इन्क्रीज ड्यू टू which is responsibility of finding suitable partner for children has been shifted from the family members and parents to the children. काय सांगितले की एक्झामस फॉर्म ऑफ मॅरेज वाढलेला आहे. म्हणजे काय की अंतर म्हणजे की म्हणजे त्या कास्टमध्ये नाही तर बाह्य कास्टमध्ये पण लग्न होताना तुम्हाला याचं प्रमाण जास्त वाढलेलं दिसून येतं. आणि जे मॅरेजसाठी जे पार्टनर आहे ते पहिल्यांदा पॅरेंट्स शोधायचे, तर आता ते पॅरेंट्सकडून फॅमिली मेंबर्स अँड पॅरेंट्सकडून चिल्ड्रनकडं शिफ्ट झालेलं दिसून येतं, जे ते स्वतःचे आपल्याला पार्टनर शोधून ते लग्न करताना दिसून येतात. हे खूप मॉडर्नायझेशन झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट फॅमिली इन्स्टिट्यूशनचा अशा प्रकारे पडताना दिसून येतो. त्यानंतर काय टाईप्स आहेत फॅमिलीचे, एक जॉईंट फॅमिली, एक न्यूक्लिअर फॅमिली, असे 2 टाईप्स पडलेलं आहे. त्याचं तुम्हाला इंट्रोडक्शन आणि कॅरेक्टरिस्टिकमधून तुम्हाला हे एक्सप्लेन करते मी. ओके, तर काय सांगितलं आहे की जॉईंट फॅमिली पहिल्यांदा सांगितले इन इंडिया फॅमिली डज नॉट ओनली एक्झिस्ट ऑफ हजबंड वाईफ अँड देअर चिल्ड्रन बट इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ ग्रँड पॅरेंट्स, ग्रँड चिल्ड्रन, अंकल, आंट्स, कझन्स अँड पॅरेंट्स. काय सांगितलं यामध्ये की इंडियन फॅमिलीमध्ये फक्त नवरा बायको आणि त्यांची मुलं हेच याचा समावेश होत नाही, तर त्याचबरोबर आजी आजोबा, काका काकू यांचाही आणि काकू काका त्यांची मुलं यांचाही समावेश त्यामध्ये दिसून येतो. आणि जेव्हा हे सगळे त्यामध्ये समावेश असतात त्यांना जॉईंट फॅमिली म्हटलं जातं. ओके, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक पाहूयात. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे कॉमन रेजिस्टन्स. म्हणजे मेंबर ऑफ द फॅमिली स्पेंड देअर lives together in common resistance. House is open to all members without restriction. काय सांगितलं याच्यात की प्रत्येक म्हणजे प्रत्येक मेंबर आहे ना ते एकत्रितपणे इथे जॉईंट फॅमिलीमध्ये राहताना दिसून येतात की प्रत्येक मेंबर एकत्रितपणे जॉईंट फॅमिलीमध्ये राहताना दिसून येतात. त्यांचं घर एकच असतं, कॉमन रेसिडेन्स. ओके, त्यानंतर दिसून येतं कॉमन किचन. हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे जॉईंट फॅमिलीचं. वुमन प्रिपेअर फूड फॉर ऑल मेंबर इन वन किचन. काय सांगितलं की ह्या सगळे एकत्रितपणे राहतात, त्यांच्यासाठी एक कॉमन किचन येथे दिसून येतं. सगळ्यांसाठी एकच किचनमध्ये ते जेवण बनवताना वुमन दिसून येतं. त्यानंतर आहे लार्ज नंबर ऑफ पर्सन. जॉईंट फॅमिलीमध्ये खूप सारे मेंबर्स त्यांचा समावेश असतो. काय आहे त्याच्यात एक्सप्लेनेशन. मेंबर्स रिप्रेझेंट मोर दॅन 2 जनरेशन. नॅचरली द नंबर ऑफ मेंबर्स इज मोर साईज ऑफ फॅमिली ॲपियर्स टू बी. त्यानंतर कॉमन प्रॉपर्टी. म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये दे हॅव कॉमन प्रॉपर्टी. जॉईंट फॅमिलीमध्ये कॉमन प्रॉपर्टी तुम्हाला दिसून येते. त्यानंतर कॉमन हेड. they have common head that is karta, elder male who manage the property of the family. काय सांगितलं की जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्हाला कॉमन हेड करता दिसून येते आणि मोस्टली करता हा नेहमी एल्डर मेलच असतो. ओके, आणि ते प्रॉपर्टी मॅनेज करताना दिसून येते. आणि त्याचबरोबर फक्त प्रॉपर्टीच नाही करता मॅनेज करत, तर त्याचबरोबर प्रत्येक मेंबरला इकॉनॉमिकली असेल किंवा फूड शेल्टर हे सगळं प्रोव्हाइड, म्हणजे जे काही नेसेसिटी आहे प्रत्येक मेंबरची ते प्रोव्हाइड करताना आपल्याला हेड दिसून येतो. आणि सगळ्यांसाठी कॉमन एकच हेड यामध्ये असतो. ओके, हे सगळं झालं कॅरेक्टरिस्टिक जॉईंट फॅमिलीची. त्यानंतर आपण बघणार आहोत न्यूक्लिअर फॅमिली. तर न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये काय सांगितलं आहे
इंट्रोडक्शन अँड कॅरेक्टरिस्टिक याद्वारे मी तुम्हाला न्यूक्लिअर फॅमिली एक्सप्लेन करणार आहे. तर न्यूक्लिअर फॅमिली इज अ रिझल्ट ऑफ मॉडर्न इंडिया ऑफ लिव्हिंग इंडिपेंडेंटली. दे आर सेव्हरल एलिमेंट्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द नेचर ऑफ जॉईंट फॅमिली, resulting into nuclear families such as education, civilization, industrialization, westernization, sanskritization, modernization, increase in population etc. काय सांगितलं आहे की न्यूक्लिअर फॅमिली ही मॉडर्न आयडिया आहे आणि त्यामध्ये काय असतं की प्रत्येक जे इंडिपेंडेंट असतो आणि इंडिपेंडेंट तो राहतो सुद्धा. आणि न्यूक्लिअर फॅमिली हे एक मॉडर्नायझेशन सोसायटी झाल्यामुळे त्याचा असलेला परिणाम हे न्यूक्लिअर फॅमिली आहे. आणि त्यामुळे सिव्हिलायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, वेस्टर्नायझेशन यासारखे कन्सेप्ट तयार झालेला आहे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये. आता कॅरेक्टरिस्टिक पाहूयात न्यूक्लिअर फॅमिलीचे. स्मॉल साईज असते त्यांची. तर काय सांगितलं, टेंडन्सी टू हॅव स्मॉलर फॅमिली रिझल्ट इन टू लिमिटेड मेंबर इन फॅमिली. काय सांगितलं की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये स्मॉल साईज असते आणि त्याचा परिणाम असा झाला की एक लिमिटेड मेंबर्स त्याच्यात असतात, फक्त हजबंड वाईफ अँड त्यांचे चिल्ड्रन्स. ओके. त्यानंतर अथॉरिटी, बोथ हजबंड अँड वाईफ हॅज इक्वल अथॉरिटी जस्ट ॲज करता. हेन्स स्टेटस ऑफ वुमन इन न्यूक्लिअर फॅमिली इज हायर दॅन दॅट इट जॉईंट फॅमिली. काय सांगितलं की म्हणजे कर्तामध्ये कसं जॉईंट फॅमिलीमध्ये कसं कर्ता हा फक्त मेनच असायचा, तर तसं न्यूक्लिअर फॅमिली तसं नाही. तर हजबंड आणि वाईफ दोघांना इक्वल असं त्यांना इक्वल ऑथॉरिटी दिलेली आहे. आणि न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वुमनला जॉईंट फॅमिलीपेक्षा जास्त हायर स्टेटस दिलेलं आहे. ओके. त्यानंतर काय आहे, हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. Mostly both husband and wife earn money, therefore it is possible to satisfy every demand at any time. Due to high income it is possible maintain high quality of life. यामध्ये काय सांगितलं की दोघंही कमवते असल्यामुळे दोघंही त्यांचे स्वतःचे डिमांड्स कमी टाईममध्ये ते कमी टाईम आणि जास्त इन्कम असल्यामुळे ते त्यांचे डिमांड्स ते सॅटिस्फायली कंप्लीट करू शकतात. आणि त्यामुळे त्यांचे स्टँडर्ड जॉईंट फॅमिलीपेक्षा हायर स्टँडर्ड न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये सर्रास दिसून येते. ओके. त्यानंतर आहे अनस्टेबल फॅमिली. इन न्यूक्लिअर फॅमिली मोस्ट ऑफ द चान्सेस कॉन्फ्लिक्ट बिटवीन हजबंड अँड वाईफ, हेन्स अनस्टेबल मॅरेज आर ऑब्झर्व. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये तुम्हाला अनस्टेबल फॅमिली दिसून येते कारण की तिथे फक्त हजबंड वाईफ असल्यामुळे तिथे कॉन्फ्लिक्टचं दोघांमध्ये प्रमाण जास्त प्रमाणे दिसून येतं. ओके. त्यानंतर कन्क्लुजननी एंड करायचं आहे. हे तुम्ही वाचून राईट डाऊन करा. ओके. तर आपण सगळं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये केलेलं आहे. तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं आहे, मिनिंग सांगितलं, कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा छान प्रकारे एक्सप्लेन केलेले आहे फॅमिली इन्स्टिट्यूशनचे. त्यानंतर फंक्शन सांगितलं आहे फॅमिली इन्स्टिट्यूशनचे. 2 फंक्शन सांगितले, एक इसेन्शियल एक नॉन इसेन्शियल. त्यानंतर इम्पॅक्ट काय झाला आहे मॉडर्नायझेशनचा फॅमिलीवर, तर न्यूक्लिअर फॅमिली आली, असे बरेच इम्पॅक्ट झालेला आहे. त्यानंतर टाईप्स सांगितले, 2 टाईप्स आहेत जॉईंट न्यूक्लिअर. त्या दोघांचेही सेपरेटली इंट्रोडक्शन कॅरेक्टरिस्टिक दोघांचेही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्यानंतर कन्क्लुजननी आपल्या क्वेश्चनचं एंडसुद्धा केलेलं आहे. तुमच्या परीक्षेत 15 मार्क्ससाठी जर क्वेश्चन विचारला तर तुम्ही डिट्टो असा लिहिला तरी तुम्हाला छान प्रकारे मार्क्स भेटेल. ओके. थँक्यू सो मच.